शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. ताई, काल एका ठिकाणी बोलताना भाजपचे माजी खासदार असलेले सुजय विखे यांनी असं एक वक्तव्य केलं की शिर्डीमध्ये लोकांची संख्या जास्त वाढते, म्हणजे भिकाऱ्यांची संख्या तिथं जास्त वाढती, तर तिथलं अन्नछत्र जे आहे ते बंद करावं. हे बघा, कुठल्याही धर्मामध्ये सगळ्यात मोठं धर्मकार्य काय असेल तर भुकेलेला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे आणि जो जगण्याची उमेद हरवून बसलेला आहे त्याला ती उमेद देणे. आणि मला वाटतं याच्यासाठी तर शिर्डीचे साईबाबा हे नाव प्रसिद्धीस पावलेलं नाव आहे. साई संस्थांमध्ये याच्या आधी जेवण मिळायचं का? मिळायचं, पण ते 10 रुपयाला कुपन मिळायचं. परंतु माध्यमांकडूनच मिळालेली माहिती, ही काही माझी माहिती नाहीये. वेगवेगळ्या माध्यमांनी कालही खूप लोकांनी दाखवलं की वार्षिक उत्पन्न हे साधारणतः 850 कोटीचं वार्षिक उत्पन्न आहे. आणि त्यामुळे जे 10 रुपये कुपन द्यावं लागायचं ते आता कुपन दिलं जात नाही. आता ते सगळं भोजन हे मोफत आहे. पण हे भोजन घेणारे लोक कोण आहेत? तर जे साईंना प्रचंड मानणारे लोक आहेत, साई भक्त आहेत. त्याच्यामध्ये अगदी गरीबातल्या गरीब माणसांपासून ते गगनचुंबी इमारतीत राहणारे बलाढ्य आणि धनाढ्य लोक आहेत, जे तिथला अन्नप्रसाद हा अत्यंत भक्तिभावाने सेवन करतात. त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने सुजय विखेंनी म्हटलेलं आहे, हे फक्त भक्तांचा अपमान करणारे नाही, तर साईबाबांनी जे तत्वज्ञान आयुष्यभर जपलेलं आहे, साईबाबांची जी मूलभूत सेवेची संकल्पना आहे, त्या संकल्पनेला, त्या तत्वज्ञानाला सुद्धा छेद देणारा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी त्यांना फार सबुरीने घेण्याचा सल्ला देते. आज महसूल मंत्री असलेले बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेवरती एक निशाणा साधलाय. त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही, कारण त्यांची ती लायकी नाही. त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची म्हणजे टाचणी एवढी सुद्धा त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे हे अविलासी आहेत. अगदी बरोबर आहे. बावनकुळे जे बोलतायत ना ते खरंच बरोबर आहे. नरेंद्र मोदींची आणि उद्धव ठाकरेंची अजिबात तुलना होऊ शकत नाही सगळ्याच बाबतीत. म्हणजे अगदी वैयक्तिक पातळीपासून ते अगदी राजकीय क्षेत्रापर्यंत कशातच तुलना होऊ शकत नाही. बघा, उद्धव ठाकरे कुठल्याही सामाजिक राजकीय समारंभांमध्ये जाताना ते सपत्नीक जातात, सहकुटुंब जातात. मोदीजी स्वतःच्या पत्नीची ही जबाबदारी सांभाळत नाही. उद्धव ठाकरे जेव्हा कधी बोलतात त्यावेळेला ते त्यांना जे वाटतं ते अगदी सहजपणे आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवतात. मोदीजी मात्र टेलिप्रॉम्प्टर शिवाय बोलू शकत नाहीत. उद्धव ठाकरे जे बोलतात, साध्य असेल ते करेन आणि इष्ट असेल ते बोलेन, या न्यायाने आपलं म्हणणं मांडतात. ते खूप उगाच मोठे मोठे दावे करत नाहीत. मोदीजी मात्र कधी 15 लाख रुपये देतो, कधी अजून काय करतो, काळा पैसा जो भारतात आणतो, दाऊदला फरफटत आणतो, असे मोठमोठे दावे करतात. उद्धव साहेब जे आहे ते हिंदुत्वाची व्याख्या करताना हिंदुत्व हे जगण्याची जीवनशैली म्हणून ते हिंदुत्व आत्मसात करतात. मोदीजी मात्र हिंदुत्व हे राजकारणाचं चलनी नाणं म्हणून वापरतात. त्यामुळे मोदीजींची आणि उद्धवजींची तुलनाच होऊ शकत नाही. मला वाटतं बावनकुळे कधी नाही ते खरं बोललेले आहे. काल शिंदे गटाचे जे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी पण एक असं वक्तव्य केलं की मतदारांपेक्षा वेश्या बरी, कारण की मतदार हे पैसे घेतात, मटण दिलं जातं त्यांना, असं एक वक्तव्य केलं. त्याचबरोबर ती अजितदादा पवार यांनी पण एक वक्तव्य केलं की तुम्ही मतदान केलं तर तुम्ही काय आमच्या डोक्यावर बसा. कुठंतरी एक मगरुरी वाढते. म्हणजे तुम्ही बोलतानाही मला ते ऐकायला फार कसं तरी वाटते. आणि म्हणजे संजय गायकवाडांच्या सारख्या अशा असभ्य लोकांवर बोलणे सुद्धा मला वाटतं की आपल्या मानमर्यादेत बसत नाही. खरं तर अशा असभ्य आणि अत्यंत रानटी लोकांना का उमेदवाऱ्या मिळतात आणि पक्ष सुद्धा अशा लोकांना कसा काय सामावून घेतो. खरं तर अशा सगळ्या भाषेबद्दल, आमदारांच्या या मिसबिहेवियरबद्दल, गैरवर्तनाबद्दल निर्णय सभागृहाच्या सभापतींनी घ्यायचा असतो.
सभागृहाचे सभापती जर संजय गायकवाड यांच्या स्टेटमेंटबद्दल मौन बाळगणार असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की भारतीय जनता पार्टीने नेमलेल्या सभापतींना किंबहुना भाजपाला हा सगळा रानटीपणा, असभ्यपणा, असंस्कृतपणा मान्य आहे. ताई, सध्या बीडमधलं जे संतोष देशमुख आहे प्रकरण राज्यभर गाजतंय. याच प्रकरणातले जे आरोपी होते ते 2 आरोपी आपल्याच मुंबईमधल्या जे भिवंडी परिसर आहे त्या भिवंडी परिसरामध्ये तिथं हॉटेलमध्ये एका स्थायिक झालेले होते आणि तिथल्या हॉटेल चालकाला आम्हाला तिथं कामावरती ठेवा असं म्हणतोय. म्हणजे इथपर्यंत पार ते म्हणजे आरोपींची मजल गेली आहे तरी पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. काय या परिस्थितीकडे कसं बघताय? मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने आता संतोष देशमुख प्रकरणातला फोकस हलतोय आणि माफ करा पण मला नाही वाटत की संतोष देशमुख यांना न्याय मिळेल. ज्या पद्धतीने अनेक गोष्टी पुढे येतात, SITतले पोलीस अधिकारीच आरोपींच्या संपर्कातले आपल्याला सापडतात, तर हे सगळं चित्र हे इतकं दुर्दैवी आहे की ते पाहता मला अजिबात कुठल्याही अँगलने वाटत नाही की संतोष देशमुखांच्या आरोपींना शिक्षा होईल आणि संतोष देशमुखांच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळेल. हे आत्ता जे काही चाललंय ते फार फार तर आपापले पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी उपयोगी पडेल एवढंच. बाकी देशमुख कुटुंबांना न्याय किती मिळेल कठीण आहे. काल जो पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढला होता त्यातच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी व्यासपीठावरून बोलताना असं म्हटले की जे आवादा कंपनीकडे जे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती त्याची बैठक ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती झाली होती. मी ही एकदम 100% सांगतो, जर हे चुकीचं असेल तर मी राजकारण सोडेल असं वक्तव्य केलं. काय आहे माहितीये का, मी म्हटलं की या प्रकरणाआडून प्रत्येकजण आपापले पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न करतोय. जर खरंच सुरेश धसजी यांच्याकडे हे सगळं असेल ना तर ते त्यांनी भाषणात बोलू नये हो, त्यांनी ते ऑन पेपर सिद्ध करावं. त्यांनी ती माहिती SIT CID कडे पुरवावी. त्यांनी ती माहिती विशेष शपथपत्र दाखल करून माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करावी. विशेष शपथपत्र दाखल करून माननीय न्यायालयाकडे ती सादर करावी. काहीतरी टाळ्या आणि शिट्ट्यांच्यासाठी जर तुम्ही ती वाक्य वापरणार असाल तर ती हवेत विरून जाणार आहेत. तुमचा हेतू काय आहे? संतोष देशमुखांना न्याय देणे हा हेतू आहे का? तर मग त्या हेतूला अनुसरून तुम्ही बोललं पाहिजे. आणि जर एवढे सगळे पुरावे असतील, आपण असं गृहीत धरू की सुरेश देश यांच्याकडे खूप सारे पुरावे आहेत, तर मग धस साहेबांना साधा प्रश्न आहे की अजूनही खुनाचा गुन्हा का दाखल झाला नाही? याचा अर्थ आपण जे बोलताय ते फक्त भाषणासाठी बोलताय. आपण अजूनही कागदोपत्री पुरावे दिलेले नाहीयेत. कागदोपत्री पुरावे जर मिळाले असते तर कदाचित SIT किंवा CID यांच्याकडून खुनाचा गुन्हा आतापर्यंत मास्टर माइंडवर दाखल झाला असताना. सध्या जे सुरेश धस हे सर्व वक्तव्य करतायत त्याच्याच वक्तव्यावरती अमोल मिटकरी असं म्हणतायत की भाजप आणि राष्ट्रवादी जर दरी निर्माण होत असेल तर त्याला कारणीभूत हे सुरेश धस असतील. मिटकरी सारख्या लोकांवर मी व्यक्त होत नाही, सोडून देऊया. सध्या जो लाडकी बहीण योजनेचा जो विषय म्हणजे राज्यभरातला आहे, 1500वरून आता 2100पर्यंत निधी म्हणजे वाढवण्यात येणार आहे, तो आता मार्च महिन्यापासून लागू करण्यात येत आहे असं विखे पाटील यांनी म्हटलंय. त्यांनी शब्द दिलाय तर त्यांना तो पाळावा लागेल ना. त्यांनी शब्द दिलाय, त्यांना तो पाळणं गरजेचं आहे. फक्त आता ते सगळं करताना त्या सगळ्यांची टोटल म्हणून जो खर्च येणार आहे तो खर्च कुठून येणार आहे, कसा येणार आहे आणि राज्याच्या इतर कुणाचे तरी तोंड मारून तो दिला जाणार नाही याची खात्री कोण बाळगणार आहे? म्हणजे सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, होमगार्डचे अनुदान असतील, वसतिगृहाचे अनुदान असतील, आरोग्य खात्यातल्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या योजना असतील, या सगळ्यांचं काय होणार आहे ते एकदा कळलं पाहिजे. मी जसं मगाशी म्हटलं ना की भाषणातनं बोलणं वेगळी गोष्ट आहे, प्रत्यक्ष काय करायचं आहे. कारण पीक विम्याचा जो विषय मध्येच निघाला ना तो पुन्हा हलतोय. म्हणजे एक विषय घेतला जातो, सोडला जातो, पुन्हा दुसरा विषय घेतला जातो. तर त्या सगळ्या संबंधाने काय न्याय मिळणार आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. संतोष देशमुख प्रकरणावर ज्या अंजली दमानी यांनी जो विषय लावून धरला आहे त्यांना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्याचे धमकीवजा फोन येत आहेत अशी त्यांची तक्रार आहे. बघा, तो जो काही टीव्हीवर कॉल आपण ऐकला सगळ्यांनी, त्याच्यात काही धमकी वजा काही भाषा आहे असं मला नाही वाटत आहे. त्या जो कोणी तो माणूस आहे तो माणूस असं म्हणतोय की तुम्ही जातीचे उल्लेख टाळा. त्या म्हणतायत की मी जातीचा उल्लेख केला नाही, एवढंच ते साधं संभाषण आहे.
पण कोणी जर त्यांना अशी धमकी देत असेल तर निश्चितपणे ते वाईट आहे, त्याची त्यांनी तक्रार दाखल करावी. राहिला प्रश्न सोशल मीडियाचा आणि सोशल मीडियावरून ट्रोल होण्याचा, तर मला वाटतंय त्या काही पहिल्या महिला नाही आहेत. असंख्य महिलांनी हे जीवघेणं ट्रोलिंग सहन केलंय. ते सुषमा अंधारेने सहन केलंय, ते प्रज्ञा पवार नावाच्या लेखिकेने सहन केलंय, असंख्य लोकांनी सहन केलेलं आहे. आता यावर भूमिका काय घ्यायची ही सरकारची जबाबदारी आहे. कारण सरकार पदरी असणारं जो आयोग बियोग नावाच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना फक्त ग्लॅमरस आणि सेलिब्रिटी लोकांचे तेवढे प्रश्न दिसतात. त्यामुळे दमानियांच्या प्रश्नाची दखल घेण्याची जबाबदारी ही आयोगाची आहे. त्यांना बघूया आपण काय करतात ते. तर या होत्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे. एकंदरीतच त्यांनी जे संतोष देशमुख प्रकरण आहे या प्रकरणावरती सरकारनं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, त्यानंतर त्यांना न्याय मिळू शकतील अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन तुषार ननवरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.